तर धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। सत्ताधारी आमदार दादा भुसे यांच्या मुलाच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे। त्याच्यानंतर त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याचं दिसतंय। तर या ठिकाणी ते देवदर्शनासाठी गेले होते आणि त्याच वेळेला त्यांच्या गाडीवर गो तस्कर हे मागून आले आणि त्यांनी रॉडनं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्यानंतर या गाडीच्या जी स्थिती आहे ती नेमकी कशी झाली त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। मालेगावात मंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसेंच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे। मालेगाव सटाणा रोडवर आज पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। तर आविष्कार भुसे हे आपल्या 2 मित्रांसोबत मालेगाव सटाणा रस्त्यावरून दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊन परत येत होते मालेगावकडे आणि त्याच वेळेला संशयित गो तस्करांनी वेगवेगळ्या गाड्यांमधून ते आले आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागले। त्यानंतर भुसेंच्या गाडीला ओव्हरटेक करत त्यांच्या गाडीच्या बोनेटवर रॉड मारला होता आणि या सर्व चकमकीमध्ये भुसेंची गाडी डिवायडरमध्ये घुसली आणि त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झालाय। तर या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकता। त्याच्यामुळे आता नेमका